3, 2, 1. जय महाराष्ट्र परत चॅनल स्वागत आहे कसं ती व्लॉग्सला. तर मित्रांनो आज आहे 2 जून 2025 आणि त्यातल्या वार आहे सोमवार. तर आज काय फक्त 4 दिवस लागेल लखनच्या 3, 4, 5, 6, 7 5 दिवस लागले. 5व्या दिवशी त्याची हळद आहे 7 तारखेला आणि 8 तारखेला लग्न. आणि आज अजून एक मित्राचं आपलं लग्न आहे. म्हणजे एक मिनिट थोडं केस बीस सेट करतो. तर मित्रांनो आज एक मित्राचं लग्न म्हणजे रॉयल शिंदे म्हणजे आपला रॉयलचं लग्न आहे. तर बघूया 1 वाजता आपल्या लग्नात जायचं, 1-1.5 वाजता थोडं उशीर होईल जायला. पण आपण लग्नात जाणं कारण त्यांना आपलं निमंत्रण सुद्धा पत्रिका पाठवली आणि त्यातले आपण त्याने मला भेटून सुद्धा सांगितलं. तर सगळ्यात पहिले त्याची आई जगदंबेचे दर्शन कराल. चला मित्रांनो न टाइम वेस्ट करता न काय करता डायरेक्ट भेटू आई जगदंबेच्या दारात. मित्रांनो आपण आता आलोय सिद्धार्थनगरमध्ये. तर सिद्धार्थनगरमध्ये आपण चाललोय कुठं तर आपल्या मित्राचं लग्न आहे. म्हणजे कुणाचं तर रॉयल शिंदेचं लग्न आहे. तर कुठं आहे बुद्धविहारमध्ये. तर आता आपल्याला माहीत आपण पहिल्यांदाच चाललोय. तर आपली शाळा आहे जुनी शाळा. तर इथनं असं राईट टर्न घ्यायचं. आपण पहिल्यांदाच चाललोय. ह्याच्या अगोदर आपण कधी गेलोच नाही कारण आपल्याला कोणी निमंत्रण दिलं नाही. आपल्या मित्रांनी आपलं निमंत्रण दिलं आहे. तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट आता लग्नाला जाऊ. तर रॉयल कोण आहे तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओमध्ये कोण आहे रॉयल. कसं काय हात रॉयलचं लग्न झालं कसा असला. जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अहिल्यादेवींना नम्र अभिवादन. तर मला तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये असं सांगायचं आहे की अहिल्यादेवी होळकर असं म्हटलं की आपल्याला आतापर्यंत फक्त दाखवता येते अहिल्यादेवी एक पिंड घेऊन बसलेल्या. म्हणजे महादेवाची पूजा करताना किंवा महादेवाच्या भक्त एवढंच आपल्याला आजपर्यंत दाखवलं गेलंय. त्याच्या पलीकडं अहिल्याबाईंचं कार्य हे जगाला समजून दिलं गेलं नाही. याचं कारण काही असतील पण ही गोष्ट एकदम आपल्यासाठी भक्त होत्या ह्याच्यानंतर काहीच माहिती नाही. तुम्हाला एक गोष्ट जाणून बुजून सांगावी वाटते मला. 150 वर्षानंतर काशी विश्वेश्वर अहिल्यादेवी होळकरांनी सोडवलाय. मोगलांच्या ताब्यात होता काशी विश्वेश्वर. तिथं काय होतं काय नव्हतं ह्या गोष्टी त्यासाठी कोणाला कळू दिल्या नाही. आणि तो काशी विश्वेश्वर अहिल्यादेवींनी सोडवलाय हे तर अजिबातच कळू दिलं गेलं नाही. किंवा आपल्या हिंदू धर्मासाठी काय केलं फक्त देवपूजा केली मंदिरं बांधली ह्या गोष्टी नाहीयेत. हिंदू धर्मावर आक्रमण करणारे निजाम टिपू सुलतान यांना अहिल्यादेवींनी सळुकी पळू करून सोडलेलं आहे. ह्या गोष्टी आजपर्यंत कुठल्याही इतिहासकाराने
कुठलाही चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांनी आजपर्यंत आपल्याला दाखवले गेले नाहीत हे सर्वप्रथम आपण समाजासमोर आणलंय। तर हा चित्रपट आम्ही 30 मेला रिलीज केलेला आहे। तर आपण हळूहळू सर्वत्र रिलीज करणार आहोत। आता आजचे शो जवळजवळ 52 थिएटरमध्ये आपले शो आज चालू आहेत। आता मला तुम्हाला एक नम्र विनंती करायची आहे की लवकरात लवकर आपण थिएटरपेक्षा आपल्या करमाळा शहरामध्ये हा चित्रपट दाखवायचा। आपण महाराष्ट्राला सर्व खेड्यात फिरू, 1 वर्ष लागेल, काही प्रॉब्लेम नाही, पण खेड्यापाड्यात अहिल्यादेवीचा इतिहास पोहोचला पाहिजे। हा आपण एक पण करू, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे। एक 6 महिन्याचं टार्गेट ठेवू, 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं एकही गाव शिल्लक राहता कामा नये जिथं अहिल्यादेवी होळकर चित्रपट पोहोचला नाही। तर करमाळकरांवर मी आज विश्वास ठेवून मी आमचं प्लॅनिंग करतो की जसा आमचा चित्रपट या थिएटर मधून निघेल, पुणे मुंबई शहरामध्ये आता चालू आहे सध्याला, तो चित्रपट तिथं रिलीजिंग संपेल, त्यानंतर मी आवर्जून तुमच्या गावात येईल, आवर्जून तुमच्या अध्यक्षांशी वगैरे भेट घेईल, त्यानंतर आपण सगळं नियोजन करू, महाराष्ट्रभर आपला चित्रपट हा फिरवायचा आहे। तर पुन्हा एकदा मी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो।
सेवा देते घरच्यां दाखव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.